आणि आता बातमी रोहित पवारांची आहे। अजितदादांच्या विमान अपघातात आता VSR कंपनीचा मालक विके सिंगला काल CID ऑफिसमध्ये VIP ट्रीटमेंट मिळाली असा आरोप रोहित पवारांनी केला। यावेळी AK-47 सह त्यांच्या सुरक्षा गार्डला परवानगी दिली गेली असंही रोहित पवार म्हणाले। त्यानंतर आज रोहित पवारांनी पुण्यामध्ये CID ऑफिसला भेट दिली। आजही दादांच्या अपघातासंदर्भात CIDनं गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आणि AAIBच्या अंतिम रिपोर्ट नंतर गुन्हा नोंदवू असं CIDनं सांगितल्याची माहिती रोहित पवारांनी दिली। आमची अपेक्षा होती की आता CIDने सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ, पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू। दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या मदतीने लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर DGC आता कुठेतरी म्हणतंय की 2023चा अपघात जो झाला होता त्याचा आम्ही आता फायनल रिपोर्ट थोड्या दिवसात काहीतरी देऊ। म्हणजे कुठं ना कुठेतरी FIR करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते। तुम्ही जर बघितलं असेल त्याची जी सिक्युरिटी आहे विके सिंगची, त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथं होती। आता विके सिंग आलाय कशाला तर इंटरोगेशन साठी आलाय। कुठं आलाय? महाराष्ट्राच्या CIDच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय। CID त्यांचं आदरातिथ्य त्या ठिकाणी केलेलं आहे। चहा दिला, बिस्किट दिलं, जेवण दिलं, सगळं दिलं। संध्याकाळच्या वेळेस कदाचित 7 जी मॅच सुरू झाली होती पहिले 30 मिनिटं 35 मिनिटं त्यांनी मॅच सुद्धा बघितली असं आम्हाला